जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। प्रेक्षक नमस्कार, मी मानसी। पाहुयात जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। नगर तालुक्यातील नारायण डोहो गावाच्या शिवारात बुधवारी दुपारी हातबॉम्ब आढळला। हा बॉम्ब सुमारे 208 वर्षापूर्वीचा सन 1814 मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गुरुवारी दुपारी नगर तालुका पोलिसांनी लष्कराच्या पथकाच्या मदतीने बॉम्बचा निर्मनुष्य ठिकाणी स्फोट घडवून आणून तो निकामी केला। तब्बल 200 पेक्षा जास्त वर्षापूर्वीचा जिवंत हातबॉम्ब या गावाच्या परिसरामध्ये सातत्याने आढळत आहे। गेल्या 5 वर्षात ऊसाच्या FRPत केंद्र सरकारने 4 वेळा वाढ केली। ऊसाच्या किमतीबरोबरच ऊसतोड वाहतूक खर्चातही वाढ केली आहे। ऊसापासून साखर निर्मितीचा खर्च आणि सर्वच ओव्हरहेड खर्च वाढले आहेत। साखरेची विक्री होईपर्यंतची साठवणूक, हाताळणी व विमा खर्चातही वाढ झाली। मात्र साखरेच्या किमान विक्री दरात त्याचप्रमाणे वाढ झाली नसल्याने राज्यातील साखर कारखान्याचे आर्थिक असंतुलन वाढले आहे। शेतकऱ्यांना FRP देण्यातही कारखान्यांना अडचणी येत असल्याने साखरेची किंमत विक्री दर प्रति क्विंटल 4200 रुपयांपर्यंत वाढ करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी शुक्रवारी मुळा कारखान्यावर झालेल्या वार्षिक सभेत केली। महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे सांगत डॉक्टर विखे पाटील यांनी महिलांना मतदानात सक्रिय सहभाग करण्याचे आवाहन केले। तर दुसरीकडे विरोधकांनी निळवंडे प्रकल्पावर केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले, विरोधकांनी टीका केली मात्र विखे पाटील परिवाराने निळवंडचे पाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोडून दाखवले आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवा असा इशारा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फूड प्रोसेसिंग युनिट व बांधकाम कामगारांच्या गृहउपयोगी संचाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात महिला बचत गटासाठी फूड प्रोसेसिंग युनिट आणि कामगारांसाठी पेटी व गृहउपयोगी संच वाटण्यात आले। यावेळी ते बोलत होते। आधीच दुरावस्था झालेल्या नगर मनमाड रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे। ठिकठिकाणी रस्ता खोदून त्यात खडी टाकून ठेकेदाराने काम बंद केल्याने प्रवाशांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे वाहनाचे नुकसान होत असून रस्त्याचे काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला आहे। महामार्ग प्राधिकरण मनमाड रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी निविदा काढली असून पुणे येथील रुद्राणी मिनिशा संस्थेची निविदा मंजूर झाली आहे आणि ठेकेदाराने कामही सुरू केले आहे। कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकअप गार्ड येथे आरोपी आपापसात भांडत असताना त्यांचे भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसाला 2 आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पवार करत आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नगर तालुक्यातील निंबळक गावातील विविध रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरणासाठी ग्रामपंचायत निधीतून सुमारे 45 लाख रुपयांची कामे मार्गी लागणार आहे।
गावातील विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने अंतर्गत रस्ते चकाचक होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। सर्वांच्या सहकार्यातून आदर्श गाव बनविण्याचा संकल्प सरपंच प्रियंका लामखडे यांनी व्यक्त केला आहे। शेवगाव येथील कृषी कार्यालयासमोर जनशक्ती आघाडीकडून सुरू असलेल्या सत्याग्रहावेळी आंदोलकांना दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी संबंधित विमा कंपन्यांची 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम वर्ग केली नाही तर कंपन्यांवर गुन्हा दाखल करा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। अनंत चतुर्दशी निमित्त श्री गणेश मूर्ती विसर्जनाचे योग्य नियोजन करूनही श्रीरामपूर शहरातील नॉर्दर्न ब्रँच वरील पाट्याच्या कडेला श्री गणेश मूर्ती तशाच पडून आहेत। त्यामुळे नगर परिषदेने केलेल्या नियोजनाची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे। एवढे मोठे नियोजन करूनही शहरातील नॉर्दर्न ब्रँच परिसरातील पाट्यात उतरण्याच्या पायऱ्यावर श्री गणेश मूर्ती तसेच पडून आहेत। पालिकेने योग्य नियोजन केले होते तर या मूर्ती आल्या कुठून असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना खरे कष्ट करून शिकणाऱ्या मुलांवर केवळ भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकरणे होऊन नीट, MPSC, UPSC सह बँकिंग क्षेत्रात अनेक परीक्षार्थींवर अन्याय झाला असताना अहमदनगर जिल्हा बँकेने काढलेल्या 700 पदांच्या नोकर भरती प्रकरणी नेमलेली परीक्षा घेणारी कंपनी विश्वासास पात्र दिसत नाही। तरी बँकेने शासकीय भरती व बँकेच्या भरतीचा अनुभव असलेल्या नामांकित कंपनीला या भरतीबाबत निर्देशित करावे। यामुळे पारदर्शी भरती होण्याबरोबरच बँकेची ही प्रगतीसाठी योग्य उमेदवार निवडले जातील अशी मागणी रावरीनगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे। युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेली आचार्य कौशल्य विकास चाणक्य केंद्र युवकांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे। जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने कौशल्य विकास उपक्रमातून मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।